उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर आहे आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त ते या जाहीर सभेसाठी अकोलेमध्ये दाखल होत आहेत। आदिवासी समाजाच्या वतीने रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं। आपल्यासोबत आहेत आयोजक आणि ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ। कशा पद्धतीने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असणार आहे आणि काय आदिवासी समाजाच्या मुख्य मागण्या आहेत? खरं तर संपूर्ण जगामध्ये, देशात, महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व आदिवासी बांधवांचा एक सण उत्सव साजरा होतोय आणि आमची सर्वांची एक अपेक्षा होती का शिंदे साहेबांनी अकोल्यात यावं, आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं। त्या अनुषंगानं आज ते या ठिकाणी येत आहे। प्रचंड मोठी या सभेची तयारी आज या ठिकाणी झालेली आहे। जवळपास अकोले विधानसभा मतदारसंघातून 100 रॅल्या वाजत गाजत या ठिकाणी सभास्थळी या ठिकाणी दाखल होत आहे। इथं आल्यानंतर साहेब आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे। तर साहेबांना इथं आणण्याचा आमची सर्वांची यामागचा हेतू हाच आहे की आमच्या आदिवासी समाजातले अनेक प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मग आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल। हा सण उत्सव आम्ही 31 वर्षापासून साजरा करतोय। जसं इतर समाजाच्या सण उत्सवांना एक दर्जा आहे, त्यांना सुट्टी आहे, तसं आमच्या आदिवासी समाज बांधवांच्या या सणाला शासकीय राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला पाहिजे, त्याला सुट्टी जाहीर झाली पाहिजे। त्याचबरोबरीनं अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकरे यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला आमचा आदिवासी बांधव आमच्या अकोले तालुक्यातील देवगाव या ठिकाणचं जे काय राघोजी भांगरेंचं स्मारक आहे तिथं नतमस्तक होण्यासाठी आला पाहिजे। या दर्जाचं, जागतिक दर्जाचं एक स्मारक आमच्या देवगाव नगरीमध्ये व्हावं। क्रांतिकारक राया ठाकर ह्याच तालुक्यातले एक प्रचंड मोठं काम त्यांच्याबरोबर या ठिकाणी राहिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 9 जिल्ह्यांमध्ये आदिवासी ठाकर समाजाचं वास्तव्य आहे। त्यांचं एक दैवत म्हणून राया ठाकरे यांच्याकडे बघितलं जातं आणि म्हणून त्यांचं देखील सुद्धा स्मारक आमच्या अकोले तालुक्यातील विरगाव या ठिकाणी व्हावं, अशा प्रकारची एक मागणी आमची सर्वांची त्या निमित्तानं आहे। आणि म्हणून बाकीचे पेसा कायद्याची अंमलबजावणी असेल, वनपट्टी असेल, त्यांना आवाहन करा। जल, जंगल, जमीनचा जो काही पिढ्यानपिढ्या आमचा आदिवासी बांधवांचा त्याच्यावर अधिकार आहे ते आमचे कायम झाले पाहिजे, अशा प्रकारचे अनेक मुद्दे घेऊन खरं तर आज शिंदे साहेबाला आम्ही या ठिकाणी आणतोय। आज खरं रक्षाबंधनचा देखील सण आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत। ते असताना लाडकी बहीण योजना जी आहे ती लागू झाली आणि अनेकांना त्याचा लाभ मिळाला। आदिवासी महिलांसाठी खरं तर भावानी काय करायचं? खरं तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जर कोण असेल आम्ही हे सांगण्याची गरज नाही। महाराष्ट्राच्या जनतेनं ते स्वीकारलं आहे, ते सिद्ध केलं आहे। शिंदे साहेब ह्या राज्यातील महिलांचे एक लाडका भाऊ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। राज्यभर ग्रामीण भागात आणि शहरी भागांमध्ये ही योजना लागू झाली। शहरी भागाचं मला माहीत नाही, परंतु जे काही 1500 रुपये आमच्या महिला भगिनींना मिळत आहे त्या 1500 रुपयाची किंमत काय असेल ही आमच्या ग्रामीण भागातली महिलाच खरं तर सांगू शकते आणि प्रचंड मोठा आधार या निमित्तानं देण्याचं काम शिंदे साहेबांनी आमच्या महिला भगिनींना केलं आहे। आज नुसते शिंदे साहेब अकोल्यात येत आहे म्हणून 2,500 ते 3,000 महिला केवळ त्यांना पाहण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी येत आहे। आता हे झालं समजा दौऱ्याचं, पण दौऱ्याच्या अगोदर असं झालं की आरोप प्रत्यारोप झाले, बाजीराव दराडेंनी तुमच्यावर आरोप केले, त्यानंतर उपमुख्यमंत्री आज येत आहेत, तर तुमचा समन्वय झाला आहे का? आणि येथील स्थानिक जे आमदार आहेत किरण लामटे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार? बाजीराव दराडेंचा आणि आमच्या ह्या कार्यक्रमाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। 4 महिन्यापूर्वी त्यांच्यावर पक्ष नेतृत्वानं कारवाई केलेली आहे, ते असेच वागतात म्हणून त्यांच्यावर ही सगळ्या कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून बाजीराव दराडे इतका पण मोठा माणूस नाही आहे का बाबा त्यांचं शिंदेसाहेब त्यांनी ते सांगतील आणि शिंदेसाहेब ऐकेल। हा सण अकोले तालुक्यात नाही होत। 31 वर्षापूर्वी युनोनं जागतिक स्तरावर एक निर्णय घेतला का ह्या देशातला मूल मालक कोण आहे तो आदिवासी आहे, त्यांचा हा एक सण आहे आणि म्हणून 1994 सालापासून या जगात, देशात, महाराष्ट्रामध्ये हा एक सण उत्सव होतोय। शिंदेसाहेब ज्या मतदारसंघामध्ये राहतात, ठाणे, पालघर जो काय हा परिसर आहे तो देखील सुद्धा आदिवासी बहुल भाग आहे, त्या भागामध्ये देखील सुद्धा एक उत्सव होत आहे आणि म्हणून या उत्सवाला आपण गेलं पाहिजे, आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यासाठी शिंदे साहेब या ठिकाणी येत आहे। असं आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याचं ऐकून जर समजा ह्या गोष्टी होणार असतील तर मी काय वेगळं सांगायची गरज नाही। शिंदे साहेबांना या आदिवासी समाजाचे प्रश्न माहीत आहे आणि आमच्या सर्व आदिवासी बांधवांना एक त्यांच्याबद्दल एक आदर आहे का हा एकमेव माणूस आहे की तो आदिवासी समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो। जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध मागण्या ज्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या आहेत। पेसा कायदा असेल त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिनाला शासकीय सुट्टी जाहीर करावी या देखील मागण्या आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।